जय महाराष्ट्र, आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टरी आता 10,000 रुपयाचं जे अनुदान आहे ते आता मिळणार आहे. या संदर्भात आपण संपूर्ण बातमी जाणून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा आपण माहिती या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून अतिवृष्टीमुळे अहंकार माजलेला होता आणि एकंदरीत अखेर आता शेतकऱ्यांना जो अतिवृष्टीचे पैसे आहेत ते काही शेतकऱ्यांना मिळाले, काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आधार बँकेमध्येच हे पैसे मिळाले, काही शेतकऱ्यांना मिळाले आहेत, काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. ते लवकरच प्रक्रिया सुरू होईल अशी आशा व्यक्त आहे. तर एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांची फार्मर आय डी नसेल त्यांना एक पर्याय म्हणून EKYCचा आहे. EKYC केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आधार लिंक खात्यामध्ये ते येऊन जातील. तर कोणत्या योजनेचे पैसे DBT मार्फत येत असतात तर एकंदरीत आपण GR नुसार असं सांगू शकतो की या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील असं हे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धीबाबत कारवाई करावी असं स्पष्ट GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण सुद्धा स्क्रीनवरती पाहू शकता. असा GR मध्ये स्पष्ट असं सांगण्यात आले आहे की रब्बी हंगाम शेतकऱ्यांना खते आणि बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागाच्या आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील अशी त्यांनी याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली आणि निधी हा उपलब्ध करून द्यावा असं थेट या GR मध्ये म्हटलेलं आहे. तर नक्कीच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले पाहिजे आधार संलग्न बँकेमध्ये DBT मार्फत. धन्यवाद.